वीज निर्मितीसाठी इंधन, पाणी, सौर ऊर्जेचे पर्याय आपण आतापर्यंत पाहिले. मात्र धावत्या ट्रेनमधून सुद्धा वीज निर्मिती होऊ शकते असा दावा औरंगाबादच्या एका मेकॅनिकल इंजिनियरने केलाय. हा दावा किती खरा आहे आणि हा दावा किती खोटा आहे हे सांगणारा हा रिपोर्ट पाहूया. औरंगाबाद येथील विजेंद्र रोजेकर आणि संजय मुथियान हे दोघेही पेशाने मेकॅनिकल इंजिनियर. रोजेकर आणि त्यांचे मित्र संजय गेल्या 10 वर्षांपासून रेल्वे रुळावरून धावणाऱ्या रेल्वेतून वीज निर्मिती करता येऊ शकते का याचं संशोधन करतायत. त्यांच्या या संशोधनावरून त्यांनी असा दावा केलाय की रेल्वेच्या गतीवरून वीज निर्मिती होणं शक्य आहे. त्यासाठी त्यांनी वाळूज भागातील शेडमध्ये प्रयोग उभा केला. रेल्वे इंजिन, बोगी असं सगळं तयार करून त्याची प्रायोगिक तत्वावर चाचणीही करण्यात आली. यात बॅटरीच्या साहाय्याने रेल्वे स्टार्ट केली की काही क्षणात जनरेटरच्या मदतीने वीज निर्मिती होते. हेच तंत्रज्ञान वापरल्यास आणि ते वीज महामंडळाने स्वीकारल्यास विजेची मोठी बचत होईल असा त्यांनी दावा केलाय. ती पॉवर जी छोट्याशा याच्यामध्ये तयार करून फक्त डब्यापुरती वापरतात, तर ती पॉवर आपण बाहेर का नाही घेऊ. तर मी म्हणजे वयाच्या 10-12 वर्षापासून हा विचार करत होतो. तर ज्यावेळेस माझ्या नोकरीमध्ये त्यावेळेस विचार केला आणि शेवटी मला वेळ मिळाला त्यावेळेस आणि पूर्णपणे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून एक प्रोटोटाईप मॉडेल बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मिस्टर मुथियान यांनी मला सहाय्य केलं, संजय मुथियान यांनी मदत केली आणि त्या दोघांनी मिळून एक मोठा पॉवरचा हे प्रोटोटाईप मॉडेल बनवले. आजही रेल्वेची वीज ही फिरत्या चाकांवर अर्थात जनित्रांच्या माध्यमातून तयार केली जाते. पण ती केवळ रेल्वेच्या डब्यातील प्रकाश, एसी चालवणं, पंखे चालवणं एवढीच मर्यादित म्हणून वापरली जाऊ शकते. मात्र या संशोधनाच्या आधारे रेल्वे मार्गात असलेल्या भुयाराच्या तोंडावर पवनचक्की बसवून हवेच्या दाबामुळे ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. एक रेल्वे दिवसभरात किमान 20 तास धावते. त्यातून विशिष्ट पद्धतीने तयार झालेली वीज रेल्वेच्या संचलनासाठी अधिक फायद्याची ठरणार असल्याचं मत संजय यांनी व्यक्त केलं. या त्यांच्या प्रयोगामुळे रेल्वेला देखील कोळसा खरेदी करण्याची गरज नसेल. शिवाय रेल्वेतून निर्मित होणारी ही वीज प्रदूषणमुक्त असणार आहे. या त्यांच्या नव्या संकल्पनेमुळे रेल्वेचा होणारा कोट्यावधींचा खर्च तर वाचेलच, याशिवाय इथून निर्मिती होणारी वीज ही महावितरणला देखील देता येईल असा त्यांचा दावा आहे. तेव्हा या प्रोजेक्टचं पेटंट त्यांना लवकरात लवकर मिळावं अशी आशा करूया. अमित फुटाणे, TV9 मराठी, औरंगाबाद.